सासूसून जोक्स. विनोद नक्की पहा. एकदा एका स्त्रीला देव प्रसन्न होतात. देव, एक वरदान माग. स्त्री, मला 3 वरदान पाहिजेत. देव, ठीक आहे, पण त्यासाठी तुला एक अट मान्य करावी लागेल. स्त्री, कोणती? देव, मी तुला जे देईन त्याच्या 10 पट मी तुझ्या सासूला देईन. देवाला वाटले ती स्त्री निरुत्तर होईल. स्त्री, चालेल. देव, मग ठीक आहे, माग वरदान. स्त्री, मला सर्वात सुंदर बनव. देव, तथास्तु. इकडे सासू 10 पट सुंदर होते. स्त्री, मला भरपूर संपत्ती द्या. देव, तथास्तु. इकडे सासूला सुनेपेक्षा 10 पट संपत्ती जास्त मिळते. स्त्री, मला एक हलकासा अटॅक येऊ द्या. देव, तथास्तु. इकडे सासूला सुनेपेक्षा 10 पट हार्ट अटॅक येतो. सासू सरळ वर. आता सासूची संपत्ती देखील सुनेचीच होते. सूनबाई, आहो सासूबाई, तुमची गुलाबी साडी इस्त्री करता करता थोडीशी जळाली. सासूबाई, हरकत नाही, माझ्याकडे तशीच अजून एक साडी आहे. सूनबाई, माहीत होतं मला, म्हणून तर त्या साडीचा तेवढा तुकडा कापून मी ह्या साडीला जोडला. एका सासूने नवविवाहित सुनेला विचारले. सून, समजा तू बेडवर बसली आहेस आणि मीही येऊन त्यावर बसले तर तू काय करणार? सून, मग मी उठून सोफ्यावर बसेन. सासू, मी पण येऊन सोफ्यावर बसली तर तू काय करशील? सून, मग मी चटई घेऊन जमिनीवर बसेन. सासू, मी पण चटईवर आले तर काय करशील? सून, मग मी जमिनीवर बसेन. सासू मजा करताना पुढे म्हणाले, आणि मी पण तुझ्या शेजारी जमिनीवर बसले तर तू काय करशील? सून चिडून, मग मी जमिनीत खड्डा खणून त्यात बसेन. सासू, आणि मी पण खड्ड्यात येऊन बसले तर? सून, मग मी वर माती टाकून तुमचा किस्साच कायमचा संपवेन. सासू आणि सून यांचं का पटत नाही माहीत आहे का? नावातच मोठी चूक आहे. सारख्या सुसूचना आणि सुसूचना नको. सून पुस्तक पाहून स्वयंपाक करत असते. सासू, काय ग, फ्रीजमध्ये देवघरातील घंटी का ठेवली? सून, ते पुस्तकात लिहिलंय, इन सबका मिश्रण बनाके घंटा फ्रीज में रखिये. सासू अजूनही देवघरात हात जोडून बसल्या आहेत. सासू, अगं, एक काळ असा होता की मी 5 रुपयात किराणा, दूध, पाव आणि अंडी घेऊन येत होते. सून, पण आता ते शक्य नाही, कारण तिथे CCTV बसवलाय. 1990 सुना घाबरत होत्या. सासू कशी भेटणार? आता सासू घाबरते, सून कशी भेटणार म्हणून. सबका दिन आता है. सासूबाई, अगं सूनबाई, याने बघ पॅन कार्ड गिळले, काहीतरी कर पटकन. सूनबाई, शांत व्हा सासूबाई, त्यांना आधार कार्ड पण गिळायला सांगा. दोन्ही लिंक झाल्याशिवाय काहीच करू शकत नाही. सूनबाई, आणि नारळ कसे निघतील हे आधीच सांगणे खूप अवघड आहे. एक वैतागलेली सासू. सासू, सूनबाई, तू तुझ्या आईबरोबर जशी राहायचीस ना तशीच माझ्यावर पण राहा. दुसऱ्या दिवशी सकाळी सूनबाई, आई, माझ्यासाठी एक कप चहा ठेवा आणि नाश्त्याला पोहे बनवा. बहू के 1-2 अफेयर सुनकर पति ने जान दे दी और 3-4 अफेयर सुनकर ससुर ने जान दे दी. लेकिन सास चुप रही. क्यों पता है? क्योंकि सास भी कभी बहू थी. सासू, बहू,
दोनों बातें करते करते चलते हुए मेरी कार से टकरा गई और बोली, भैया गाड़ी धरा, धीरे से चलाना। सोचने वाली बात यह है कि एक तो मेरी गाड़ी बंद थी और वह पार्किंग एरिया में खड़ी थी। सासू, अगं सूनबाई उठा आता, सूर्य उगवला सुद्धा. सून, तुम्हाला तेवढेच दिसणार. सूर्य माझ्या आधी झोपायला जातो, ते पण बघत जा जरा. सासूबाई, सूनबाई टिकली लाव. सून, जीन्सवर टिकली नाही लावत कोणी. सासूबाई, अगं ये भवाने, जीन्सवर नाही सांगत मी तुला, कपाळावर लावायला सांगत आहे टिकली. सासू, सूनबाई तू जिलेबी किती दिवसापासून बनवतेस? सून, गेल्या 10 वर्षापासून. सासू, तुला लाज नाही वाटत मग? इतक्या दिवसापासून जिलेबी बनवतेस तरी अजून तुला सरळ बनवता येत नाही. घर आवरताना सासूला सुनेचा बायोडाटा सापडला, जो लग्नासाठी तयार केला होता. त्यात आवड ह्या सदरात स्वयंपाक करण्याची भयंकर आवड असं लिहिलं होतं. सासूबाईंनी त्यात दुरुस्ती केली, भयंकर स्वयंपाक करण्याची आवड आहे. सासू जोमात, सून कोमात. सासूबाई, हे तुझ्या आईचं घर नाही, नीट राहायचं. सूनबाई, तुमच्या तरी कुठे आईचं आहे, तुम्ही पण नीट राहा. नवीन लग्न झालेल्या सुनेला सासू म्हणते, हे बघ आजपासून तू मला आई म्हणायचं आणि तुझ्या सासऱ्यांना बाबा म्हणायचं. संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा घरी येतो तेव्हा ती म्हणते, आई दादा आला. पोरगा चक्कर येऊन पडलं राव. सासू, काय ग, तुझ्या मोबाईलला काय झालं? सून, बिघडलाय, किती वेळा सांगू? सासू, सांगत राहा, बरं वाटतं. सासू रॉक, सून शॉक. सासू, सूनबाई तू सांगितलं नाही तुझ्या अंगात येतं म्हणून. सून, काय? सासू, तुझा केस विस्कटलेला डीपी बघितला. सून, अहो सासूबाई, तो आंघोळ झाल्यावर काढलेला सेल्फी होता. भावी सासू, मी तुझं मराठी ऐकल्यावरच ठरवीन की तू माझी सून होण्याच्या लायकीची आहेस की नाही. तुझं शिक्षण किती? मुलगी, नेत्र चहा. भावी सासू, म्हणजे? मुलगी, IIT. सासू सुनेचा जोरदार वाद चालला होता. कोणताही पक्ष मागे हटण्यास तयार नव्हता. सासरेबुवा वर्तमानपत्रात डोके खुपसून बसले होते. वैतागलेल्या बंड्याने पत्नीला बाजूला घेऊन सांगितले, हे बघ, उगाच वाद वाढवू नकोस. आई अजून फार तर 1-2 वर्षात आटपेल. कशाला वाईटपणा घेतेस? थोड्या वेळाने बंड्याने आईला सांगितले, आई तुझे आता वय झाले आहे. विनाकारण वाद घातला नाहीस तर आणखी 15-20 वर्ष आरामात जगशील. सासू सुनेचे वाद नंतर कधीही झाले नाहीत.